बघा मंडळी, आज तूप बनवलेलं आहे. भांड्याचा पसारा न करता एकाच भांड्यामध्ये, ज्यामध्ये आपल्याला तूप बनवायचंय त्या भांड्यामध्ये मी हे तूप बनवले आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने अगदी 2 स्टेप्समध्ये मी हे तूप बनवलेलं आहे कमी वेळात. तर मी ही रेसिपी कशी बनवली त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. मलाई मी 2 तास बाहेर काढून ठेवली होती आणि कढईमध्ये, ज्या कढईमध्ये आपल्याला तूप बनवायचं त्या कढईमध्ये काढून घेतली होती आणि त्यामध्ये आता हा पाणी घालून फिरवून घ्यायचंय, म्हणजे तो लोण्याचा गोळा एक साईडला होता आणि जो पाणी आहे तो आपल्याला बाजूला होतो तो काढून घ्यायचा, म्हणजे ती स्वच्छ आपण धुवून घ्यायची. मलाई 2 तास काढल्यानंतर ती फिरवायची पण गरज लागत नाही. व्यवस्थित अशी एक चमचा फिरवला का आपोआप त्याचं लोणी तयार होऊन जातं आणि मिक्सरला घालणं वगैरे काही करायची गरज नाही. ज्या भांड्यात आपल्याला बनवायचं त्याच भांड्यात आपल्याला ही काढून घ्यायची आहे. बघा आता हा पाणी सगळा काढून घ्यायचा आहे, पूर्ण निथळून घ्यायचंय. बघा स्वच्छ मी 2 पाण्यामध्ये धुवून घेतलं आणि मला जितका त्याचं पाणी काढता आला तितका मी काढून घेतला. आणि आता बघा असेच, म्हणजे अशी कढईतनंच असं परती असा वाळून असा काढून घेतला. तरी थोडासा पाणी आहे, पण तो आपण जेव्हा गरम करायला किंवा तूप काढायला तेव्हा तो आपोआप आटला जाईल. आणि बघा छान असं अगदी रात्री बाहेर काढून ठेवा मलाई आणि मग ती थोडीशी आंबवायची अशी काही गरज नाही. 2 तास आधी तुम्ही फ्रीज मधली काढून ठेवा आणि ह्या पद्धतीने सोप्या पद्धतीने झटपट तूप काढू शकता. आता चला आपण गॅसवर ठेवून तूप काढायला घेऊया. बघा मी कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि बघा लगेच हे जे लोणी झालं तयार ते लगेच विरघळायला लागेल. आणि हे जे लोणी काढलं ना ते लहान मुलांना काहींना आवडतं, त्यांना असंच चपाती सोबत खायला दिलं खूप छान लागतं, कारण एकदम प्युअर लोणी हे आपलं बनलेलं जातं घरच्या दुधाचं. आता अशा पद्धतीने व्यवस्थित उकळवून घेऊन आपण ह्याचं तूप काढून घ्यायचं. बघा अगदी 2 मिनिटात हे लोणी विरघळलं आणि आपोआप आता ह्याला थोड्या वेळाने अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये तूप सुटायला सुरुवात होईल. हे बघा 10 मिनिटात छान असं तूप सुटलेलं आहे. बघा आता थोडस हे जे अजून उरलेलं आहे, जे बेरी असते याची तुपाची, ती थोडी अजून लालसर झाली की मग आपल्याला हे गाळून घ्यायचं. अगदी अजून 5 ते 7 मिनिट अजून ठेवलं असं मंद आचेवर हे मस्त असं आपलं तूप होऊन जाणार. बघा ही तुपाची ही बेरी आहे ही पण लालसर झाली. आता मी हे गाळून आणि बाउलमध्ये किंवा बरणीमध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवू शकता. आता मी हे गाळून आणि मग दाखवते. बघा मंडळी मी हे तूप काढून घेतलं, गाळून घेतलं मस्त. आणि ह्या तुपावरची जी ही बेरी उरलेली आहे ह्या बेरीची तुम्ही बर्फी बनवू शकता. मी माझा व्हिडिओ अपलोड केलेला आहे चॅनलवर, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अगदी मस्त याची बेरीची बर्फी बनली जाते. किंवा तुम्ही गाजर हलवा किंवा दुधी हलवा ह्यामध्ये तुम्ही ह्याचा वापर करू शकता. साखर घालून पण खाऊ शकता, न फेकून न देता बेरीचा वापर पण खूप छान होतं, म्हणून मी दाखवली. आणि छान तुपाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? फक्त एक कढई आणि 3 भांड्यामध्ये, म्हणजे भांड्याची गरज नाही, मिक्सर जास्त लावणं हे काही गरज नाही. आणि फक्त हे काढल्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपल्याला काढून ठेवायचं असेल ते भांडं. तर ही रेसिपी कशी झाली ती मला कमेंट्स करून सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईप करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.